गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध येथे झालेल्या भीषण अपघातात देवरी शहरातील बहीण भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे। या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती। या भीषण अपघातात अंकुर अरुण शहारे आणि रितिका संजय जांभुळकर अशी मृत झालेल्या भावा बहिणींची नावे आहेत। तर अरुणा अरुण शहारे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तात्काळ गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार देवरी शहरातील वार्ड क्रमांक 14 येथे शहारे कुटुंब वास्तव्यास होते। रितिका ही त्यांच्याच कुटुंबात राहून देवरी येथे 4थ्या वर्गात शिक्षण घेत होती। वडिलांच्या कोरोना काळातील निधनानंतर घरची जबाबदारी आई अरुणा यांच्या अंगावर होती। दरम्यान अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्राम बोळदे येथे नातलगांच्या लग्न समारंभासाठी हे तिघे दुचाकीने देवरीवरून बोळदे येथे जात होते। सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास नवेगाव बांध येथे अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने ते रस्त्यावर फेकले गेले। या भीषण अपघातात अंकुर आणि रितिका यांचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले। अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। नवेगाव बांध पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। प्रतिनिधी राधाकिसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।